नमस्कार मित्रांनो. मग कॅन्सरसारख्या आजारामध्ये पेशंटला उपचार करत असताना फक्त औषध दिली तर पुरेसं आहे का? तर निश्चित डिपेंड आहे परिस्थितीनुसार. जर पेशंट चालता-फिरता आहे आणि दोषांचं संचय जर जास्त प्रमाणात आहे, तरीही त्या रुग्णाला शोधन चिकित्सा म्हणजे जे आपल्या ग्रंथामध्ये पंचकर्म सांगितलेले आहेत, 5 कर्म जे सांगितलेले आहेत, त्यापैकी जे शोधन गरजेचं असेल, ते करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण इथे दोष जेव्हा गरजेपेक्षा जास्त ॲक्युमुलेट झालेत, साचलेले आहेत, तेव्हा त्यांना बाहेर काढणं अत्यंत गरजेची गोष्ट असते. मग इथे शोधनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे शोधन अपेक्षित असतात? तर जर जठरामध्ये किंवा कफतुष्टी प्रचंड प्रमाणात आहे आणि ते दूषित कफ जर जठरामध्ये गरजेपेक्षा जास्त ॲक्युमुलेशन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पेशंट वमन करण्यासाठी योग्य आहे. म्हणजे कोणाला वमन करायचं आणि कोणाला नाही करायचं ह्याच्याबद्दल सुद्धा अनेक नियम म्हणूया आपण थोडक्यात श्लोकाच्या आधारे ग्रंथकाराने लिहून ठेवलेले आहेत. तर त्या परिस्थितीनुसार जर एखाद्याला वमन द्यायचं असेल, तर वमनामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक सद्य वमन म्हणजे जेव्हा दोष एवढे साचलेले आहेत, की पूर्वकर्म जे दोषांना एकत्र आणण्यासाठी करणं अपेक्षित असतं, ते करायची आवश्यकता नाहीये. लगेचच तात्काळ योग्य वैद्याच्या निरीक्षणाखाली योग्य द्रव्य निवडून त्या व्यक्तीला उलटी करणारं औषध देणं म्हणजे वमन करणं म्हणजे कोष्ठशुद्धी. त्याचं जठर जे आहे, जठराचा कोठा जो आहे, तो शुद्ध करण्याची ही प्रक्रिया असते. दुसरा प्रकार वमनामध्ये असतो, की दोष तर कफ बिघडल्यामुळे वाढलेले आहेत हे निश्चित आहेत. पण ते दोष जठरामध्ये जमा झालेले नाहीत. ते संपूर्ण शरीरभर इतस्ततः पसरलेले आहेत. मग या परिस्थितीमध्ये प्रथमतः त्याचे दोष सुट्टे करण्याची आणि त्यांना जठरामध्ये आणण्याची जी प्रोसेस आहे, पंचकर्मातल्या वमनाच्या अगोदरची ही प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे, ही करणं अपेक्षित असतं आणि जेव्हा दोष जठरामध्ये आल्याची लक्षणं शरीरामध्ये दिसतात, त्याच्यानंतर योग्य त्याप्रमाणे स्नेहन-स्वेदन करून दोषांना तिथे आणल्यानंतर त्या व्यक्तीला वमनाचं औषध दिलं जातं आणि उलटी करून सगळे दोष शरीराच्या बाहेर काढले जातात. त्यानंतर जी पुढची स्थिती असते, दुसरं कर्म मुख्य कर्मामध्ये येतं. पंचकर्मातलं मुख्य कर्म आहे ते म्हणजे विरेचन आहे. मग इथे पित्तप्रधान प्रकृतीचा व्यक्ती असेल किंवा दोष पित्तामुळे प्रचंड प्रमाणात जर विकृत झालेले असतील, तर त्या ठिकाणी विरेचनची चिकित्सा केली जाते. काही केसेसमध्ये नित्य विरेचन म्हणजे रोज थोडं, 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 थोडं दोष शरीरातून बाहेर काढणं, हे सुद्धा करण्याची आवश्यकता पडते, की जिथे ज्या रुग्णामध्ये शरीराची ताकद कमी आहे, पण दोष तर बाहेर काढणं आवश्यक आहे. मग रोज थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये 2-3 जुलाब वगैरे जसं काही त्या रुग्णाचे आणि त्या वैद्यांचं जे काही ऑब्झर्वेशन असेल आणि त्यानुसार त्याची जे काही लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरेल त्यानुसार ते करणं अपेक्षित असतं. तिसरा प्रकार कॅन्सरमध्ये येतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात सोयीस्कर जो असतो, तो म्हणजे बस्ती चिकित्सा. बस्ती म्हणजे काय आहे? तर गुदद्वाराच्या माध्यमातून अॅनल रूटच्या माध्यमातून काही मेडिकेटेड ऑइल किंवा मेडिकेटेड काढे असतील किंवा दुधामध्ये वगैरे बनवलेली काही विशिष्ट औषधं असतील. ही औषधं त्या अॅनल कॅनलच्या माध्यमातून, गुदद्वाराच्या माध्यमातून शरीरामध्ये सोडली जातात आणि त्याच्यामध्ये पुन्हा शोधन आणि शमन अशा 2 प्रकारच्या बस्ती असतात. जे तेल बेस किंवा गाईच्या तुपामध्ये निर्माण केलेली काही औषधं यांच्या अनुषंगाने जी काही बस्ती असते, ही शरीरात पेशंटच्या सोडणं अपेक्षित असतं आणि त्या ठिकाणी शमन बस्ती आहे ती म्हणजे वाताचे जे दोष वाढलेले आहेत, वाढलेला वातदोष आहे तो शमन करणं, शरीराला स्निग्धत्व आणणं हे त्या ठिकाणी अपेक्षित असतं आणि स्निग्धत्व आणल्यानंतर पुन्हा जे दोष आहेत, जे शरीराच्या बाहेर काढायचे आहेत, त्या ठिकाणी त्यांना काढा बस्ती दिली जाते. खास करून कॅन्सरमध्ये या 2 बस्ती देत असताना त्या रुग्णाचं शरीरबळ कसं आहे, ह्याचा विचार करून शोधन बस्ती द्यायची की नाही द्यायची, हे वैद्य ठरवत असतात. त्याच्या पुढची बस्ती जी असते ती बऱ्याच अंशी खूप गरजेची असते. अनेक पेशंटमध्ये कॅन्सरमध्ये होणारी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली असेल तर ते म्हणजे झटकन वजन कमी होत जातं. झपाट्याने वजन घटणं ही कॅन्सरमधली एक वृत्ती आपल्याला लक्षात येऊ शकते. त्या आजाराची वृत्ती लक्षात येऊ शकते. मग इथे शरीराला बळ देण्यासाठी सुद्धा ग्रंथांमध्ये बस्ती सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला आतापर्यंत एवढंच माहीत असतं, की बस्ती म्हणजे फक्त शोधन करण्यासाठी, शरीरात दोष बाहेर काढण्यासाठी. असं नाहीये. तर बस्ती जी आहे, ती ज्या पेशंटच्या शरीरात ताकद नाहीये, खूप थकल्यासारखं वाटतंय, गळाल्यासारखं वाटतंय आणि एनर्जी डाऊन झाली इम्युनिटी कमी होते, मानसिक संतुलन पेशंटचं बिघडत चाललंय. त्याला
पेशन्स राहिलेले नाहीयेत, आता मन स्थिर नाहीये. अशा ठिकाणी अनेक यापन बस्तीसारख्या, राज यापन बस्तीसारख्या ज्या बस्ती आहेत, तिक्तक्षीर दुधामध्ये तयार केलेल्या काय बस्ती आहेत, ह्या बस्ती जास्त दिवसापर्यंत सुद्धा आपल्याला देता येतात आणि त्याच्यातून त्या रुग्णाचं शरीर जे आहे ते पुन्हा सशक्त करता येणं शक्य आहे. आणि हा आयुर्वेदातला सगळ्यात महत्वाचा भाग मला आवडतो. ग्रंथकारांनी आमच्यासाठी कोणत्याही स्थितीमध्ये रुग्ण असेल तर त्यांना त्या स्थितीमध्ये कोणत्या प्रकारचं बस्ती जास्त फायदेशीर असेल, त्याचं कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे आणि तो बस्ती त्या ठिकाणी त्या पेशंटचं शरीराचं जे बळ आहे ते वाढवण्यासाठी कसं काम करेल आणि हे वाढलेलं बळ जे आहे ते कॅन्सर सारख्या आजारासाठी लढाईचं काम करणार आहे, हे आपण लक्षात घेणं जास्त आवश्यक आहे. आता हे 3 मुख्य प्रकार पंचकर्मातले पाहिले, तर पुढचे 2 प्रकार जे आहेत त्यापैकी एक प्रकार 2 मधला एक म्हणजे चौथा प्रकार पंचकर्मातला रक्तमोक्षण. म्हणजे रक्त हा एकमेव असा धातू आहे जो संपूर्ण शरीरामध्ये चलनवलन करत असताना, परिवहन करत असताना तो दोषही स्वतःबरोबर घेऊन जातोय आणि शरीराला लागणारे पोषक तत्वही घेऊन जातोय. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपल्या शरीरातली आपल्याला माहिती आहे. आणि मग जर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी आपण राहतोय आणि रेल्वेला मुंबईची ब्लड लाईन म्हटलं जातं. रेल्वे जर 1 दिवस बंद असेल किंवा स्लो 1-2 मिनिटं स्लो झाली तर किती ट्रॅफिकिंग होतं, स्टेशनला किती गर्दी वाढते हे आपण पाहतो. मग विचार करा मित्रांनो, आपल्या शरीरातलं रक्त जर दूषित झालं असेल आणि त्याचे दोष आहेत, रक्तातले दोष कसे शोधायचे ह्याचं ग्रंथकाराने जे सिम्प्टोमॅटिक अनालिसिस केलेलं आहे, हे आपण ब्लड टेस्ट मधून जाणू शकत नाही. त्यासाठी पेशंटची लक्षणं, नाडी बघणं याच गोष्टी आवश्यक असतात. आणि जेव्हा आपण या पद्धतीने रक्तात दोष जर आला असेल त्या रुग्णामध्ये, तर रक्ताचं शोधन जर आपण केलं, रक्तमोक्षण जर केलं, त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत रक्तमोक्षणचे. जलोगासारखा प्रकार आहे, सिरावेद आहे, अलापू सारखी चिकित्सा आहे, कपिंग थेरपीच्या माध्यमातून रक्तमोक्षण करता येतं. ते कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या वेळेने जायचं हा चिकित्सकाचा प्रश्न असतो पुन्हा त्या ठिकाणी. त्याचबरोबर रुग्णाचं शरीर बळ काय त्यानुसार कोणत्या प्रकारचं रक्तमोक्षण करायला पाहिजे हाही तिथे चिकित्सकाचा विषय आहे. आणि ह्या पद्धतीने जेव्हा आपण जातो आणि दूषित रक्त जेव्हा शरीरातून त्या ठिकाणी काढलं जातं, तर रक्तमोक्षण केल्यानंतर जे अग्रे वहती दुष्यम म्हणजे रक्तमोक्षण करताना रक्त कसं काढायचं. अहो ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले, रक्त जेव्हा तुम्ही काढत असता तर सुरुवातीला जे रक्त बाहेर पडणार आहे हे दूषित असणार आहे, शरीरासाठी अनावश्यक असणार आहे. आणि दूषित रक्त निघालं की पाठीमागे चांगल्या रक्ताचा सपना जेव्हा सुरू होतो तेव्हा आजार बरा होण्याची गती प्रचंड वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे गळ्यापासून वरचे जेवढे आपले आजार आहेत त्या आजारासाठी नस्य कर्म सांगितलेलं आहे. नस्य म्हणजे नासाही शिरसोद्वार म्हणजे जर मेंदूपर्यंत वरच्या उर्ध्व भागात, मेंदू हा मुख्य भाग आहे आपला, इथेपर्यंत जर काय पोचवायचं असेल तर नासिकाची अंग्र जे आहेत, नाकाचे हे जे 2 छिद्र आहेत, हेच त्याच्यासाठीचं सर्वात चांगला, जवळचा आणि एकमेव मार्ग आहे सांगितले. मग नस्य करत असताना नस्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी चूर्णाचं नस्य द्यायचं, तेलाचं द्यायचं, घृताचं द्यायचं, कोणत्या प्रकारचं नस्य करायचं आणि त्याच्यापासून काय आपल्याला अपेक्षित आहे हे शोधून जे चिकित्सक जे आहेत ते त्या पद्धतीने त्या व्यक्तीचं नस्यकर्म करून घेतात. मन स्थिर ठेवण्यासाठीच्या क्रिया केल्या जातात. अशा प्रकारे कॅन्सरच्या केसमध्ये सुद्धा जर या प्रकारची 5 कर्म आपण योग्य प्रकारे केली तर आपल्याला खूप चांगले परिणाम दिसायला मिळतात.